नमस्कार मित्रमंडळी, चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत. आणि आज मी तुमका दाखवणार असे काटे सावरीचा झाड जा उन्हाळ्यात सुकता तरी सुद्धा त्याका बहर येतात आणि फुलं वगैरे येतात सुंदर अशी. तर काटे सावरी संस्कृतमध्ये शाल्मली सुद्धा म्हणतात. तर चला तर मग तुमका दाखवते सुंदर असा काटे सावरीचा झाड. आणि खास करून आता आपल्या कोकणात फेब्रुवारी मार्च महिन्यामध्ये ह्या बहारता. तर चला तर मग तुमका दाखवते. तर मंडी आता तुमका मी घेऊन जातो आहे काटे सावरीच्या झाडाकडे. तर आता मी असे आमच्या तलावाच्या बाजूक आणि सुंदर असो निसर्ग तुम्ही बघू शकताय. तर आता 5 मिनिटाच्या अंतरावर हाकेच्या अंतरावरच काटे सावरीचं झाड जरा आतमध्ये पण तुमका मी दाखवत आहे. तर शुद्ध मराठी भाषेत सुद्धा मी व्हिडिओ बनवत आहे, पण मला वाटणार नाही की त्या भाषेमध्ये कोण सपोर्ट करत असा. मी त्यासाठी बोलत होतो शुद्ध मराठी भाषा, कारण लोकांका बाहेरच्या लोकांका सुद्धा समजा हवी, पण सपोर्ट तर काय भेटणार नाही. त्याच्यामुळे म्हटलं आपल्या मालवणी भाषेकडेच म्हटलं वा पुन्हा तर मध्ये मध्ये मिक्स करेन मालवणी प्लस आपली शुद्ध मराठी भाषा. तर जगा कोणाक नाही समजली तर नक्की कॉमेंटमध्ये सांगा माका. तर सगळ्यांका आजकाल टी व्ही प्रोग्राममुळे मालवणी भाषा आता बऱ्यापैकी समजाक लागली. तर आता पुढे माझ्यासमोरच असा काटे सावरीचा झाड तुमका दाखवते मी. तर आजूबाजूचा ह्यो निसर्ग बघू शकतास मस्तपैकी. आणि जरा आतमध्ये झाड असा तर सुद्धा मी तुमका दाखवतोय. तर येता येता मला फिरता फिरता झाड असा दिसला होता. तर म्हटलं जाऊया. असं पहिलं वाटलं खूप आतमध्ये पण आतमध्ये नाही. आणि तुमका डीपमध्ये झाड दाखवचं माका, कारण पूर्ण झाडाची तुमका माहिती देऊ माका बरा वाटताला. आणि मेन म्हणजे झाड कसा व्यवस्थित आपल्याक शूट करताना व्यवस्थित दिसाक होया, म्हणून त्या माका परफेक्ट वाटला. त्याच्यामुळे आता मी या साईडने जातो आहे. इकडे या साईडला पूर्ण तलाव यो वाही असा आता सुकला. तर वाही वगैरे बघू शकता तुम्ही, सुकली या पुरी. तर आता या साईडने आपण जाऊया. तर तुमका वाटतं मी घनदाट जंगलात असे, पण जंगल असा नाही डोंगर आमचं सगळं पूर्ण वरती असा. तर आता मी रोडच्या बाजूकच आहे आणि तलावाच्या मागे असा थोडासा जंगल बघू शकता. ही वाटे वगैरे बघा. आणि आता तुमका मी दाखवते झाड कसा आता. तर काटे सावरीक तुमका बोलले की संस्कृतमध्ये शाल्मली असा बोलतात. आणि त्या झाडाचे खूप फायदेसुद्धा असतात, ते मी तुमका दाखवते. तर बघू आपल्या फुलं वगैरे पडलेली दिसतात काय. तर आजूबाजू आता हे बघू शकतास नारळाचे बागे वगैरे तुमका समोर दिसत असतले. आणि समोर आपल्याला झाड दिसता, जर तुमका खडाक दिसता तिथे ते अशी खडका वगैरे असतात. तर आता जरा जपून जात लागता, कारण सरपटणारे प्राणीसुद्धा सध्या फिरतात उन्हामुळे. तर मंडळी आता मी पोचलो आहे झाडाकडे. तर ह्या बघू शकतास खडाक, आणि खडकाच्या बाजूकच असा ह्या झाड. तर आता तुमका जरा दाखवतो स्पष्ट आणि एकदम क्लीन. तर ह्या झाड आता बघू शकतास माझ्यासमोर. हा बघा. आता ह्या झाड मुळापासून तुम्ही खोडापासून असा बघू शकतास असा आता. आणि ह्याका जे काटे येतात ना, ते काटे ना ह्याचा झाडाचं संरक्षण करूसाठी येतात. आता हडसून तुमका थोडेफार दिसत असते क्लिअर. तर हे बघू शकतास ह्याका जे आता काटे वगैरे होत ना, पूर्ण तुम्ही वर तकच बघू शकतास. हे बघा, हे जे काटे असत हे या झाडाचं संरक्षण करण्यासाठी होत. आणि वर ह्याका बघा सुंदर फुलं लागली होत, किती उंच झाड असतं बघा. आणि या झाडावर ना चिमण्या वगैरे बुलबुल वगैरे असे पक्षी बसतात, कारण की ह्याची जी फुलं असतात ना ती फुलांका ना एका मधासारखं रस असता, म्हणजे मध असतात. त्याच्यामुळे ना त्या मधात ती चिमण्या वगैरे पक्षी वगैरे हे काय येतात. आणि ह्याच्यापासून ना कापूससुद्धा बनवतात. सुंदर असो मऊ आणि लुसलुशीत कापूससुद्धा तो बनवतात या झाडाचं. तर तुमका आता मी फुलं दाखवतो आहे, हे बघू शकतास. तर आता इकडे आजूबाजू घडे तर फुलं पडली नाहीत, पण ह्याच्या बाजू या खडकाच्या आजूबाजू ही बघा छोटी छोटी फुलं अशी पडली तुमका दिसतात. पतरवा बघा. तर या फुले आता हय पडला तुमका ता दाखवते. तर ह्या आता बघू शकतास. तर ह्या फुलाक नाही हो बघा, इथे सगळे ना हे बसतात मधमाशा वगैरे इथे बसतात याच्यावरती. आणि याच्यात असो तो मध तयार होता या फुलांतून. आणि या फुलांका आकर्षित होऊनच हे पक्षी वगैरे आपल्या बघूक गावतात. तर खास करून आता बघू शकता आजूबाजू तुमका आवाज येत असतो पक्ष्यांचो बघा.
आणि किती सुंदर फुलं असतात ती बघा. आणि फुलाचा भाग तुम्ही पूर्ण बघू शकतास बॅक साईडने वगैरे. आणि समोर ना बघा, हा बघा. तर मध्ये कॅमेरा जरा ब्लर होता, काय समजत नाही. हो बघा, तुमका क्लिअर दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. हो बघा, जवळ धरले का जरा लेन्स ब्लर करता, पण असा या फूल असता बघा. तर लांबून एक तुमका दाखवत आहे, हा बघा. आणि ह्याच्यात तो मध वगैरे तयार होता आणि त्याका आकर्षून पक्षी वगैरे या फुलावरती बसतात, म्हणजे या झाडावरती. तर सुंदर अशी झाड आपल्याला असं बघूक गावता. आणि आता सगळीकडे फेब्रुवारी मार्च एंडपर्यंत ना ह्या झाड फुलता. तर बघू शकता तुम्ही, ह्या झाडाचे ना पानं वगैरे जी सगळी असतात ना सगळी गळतात, पण तरीसुद्धा ना ह्या झाडात तुम्ही बघू शकता त्या फुलावरती दिसतात बघा बारीक बारीक, तरीसुद्धा बहारता. हा एक मेन वैशिष्ट्य या झाडाचा. आणि सगळं तुम्ही चमत्कार बघू शकतास. आणि काटे वगैरे बघू शकता, हे बघा आता चिकट लागतं कारण एका मध होतो. आणि सुंदर असं आज तुमका मी झाड एक दाखवलं आहे. तर कोणाकोणाकडे ह्या झाडा नक्कीच माका सांगा. तर आपल्या भारतात जास्तीत जास्त प्रमाणात ह्या आपला झाड बघूक गावता. आणि आपल्या कोकणात तर सध्या सगळीकडेच ह्या झाड बघूक गावता. तर सगळी झाडं तुमका एकदम सुकलेली गावतली, पण ह्या एक झाड असा एकमेव हा की त्याची पानं जरी गळली तरी ता बहारता. असा सुंदर झाड कोकणातला तुमका मी आज दाखवलं आहे. तर कसं वाटलं व्हिडिओ नक्कीच कॉमेंटमध्ये सांगा. आणि आतमध्ये येईल बघा. आणि आपल्या व्यवस्थित जरा दाखवूक गावला झाड कसा काय हाता. तर एकदा बघू शकता सहीसून. तर फुलं तर काही दिसणार नाही, तर खडका उभ्या राहून बघूया आपण. तर हैसून तुमका थोडीफार दिसत असतील ही बघा. तर ही मस्तपैकी सुंदर अशी आपल्या फुला बघूक गावतात, ही बघा. आणि वरती कसा बघा, आणि कितक्या उंचारा बघा, खूप उंच झाड वाढता या. तर मंडळी तुमका जास्तीत जास्त दाखवलं आहे ह्या झाड. तर कसा वाटलं व्हिडिओ नक्कीच एक कॉमेंट करा. आणि जास्तीत जास्त व्हिडिओ तुमच्या मित्रमंडळीसोबत शेअरसुद्धा करा. तर मंडळी व्हिडिओ कसं वाटतो नक्कीच एक कॉमेंट करून सांगा. आणि जास्तीत जास्त व्हिडिओ लाईकसुद्धा करा. आणि तुमका थोडक्यात आणि जास्तीत जास्त दाखवण्याचा प्रयत्न केला आहे की कोकणात काटेसावरीचा झाड कसा असता आणि त्याका कशी काय फुलं वगैरे लागतात ती. तर व्हिडिओ आवडल्यास नक्कीच एक लाईक करा. आणि चॅनलवरती कोण नवीन लागतात तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया अशा पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.